एकदम तर्रीदार आमटी तयार झालेली आहे आणि खूप छान कुरकुरीत झालेले आहेत। मी तुम्हाला आवाज दाखवते या चकल्यांचा बघा। तर 4 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं तर 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे उकळवण्यासाठी। त्याच्यानंतर अर्धी किंवा त्याच्यापेक्षाही कमी तेल घ्या। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आत्ता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आज थोडी उशिरा सुरुवात करत आहे व्हिडिओला, कारण आज मी तुमच्याबरोबर चकल्यांची रेसिपी शेअर करणार आहे। त्याच्यामुळेच व्हिडिओला थोडीशी उशिरा सुरुवात करत आहे। तर हे बघा, किचनवरती मी चकल्या बनवण्याची तयारी केलेली आहे। इथं परात घेतलेली आहे, मिरची पावडर काढून ठेवलेली आहे, हळद काढलेली आहे, तीळ पण काढून ठेवलेले आहेत साईडला, जेवढे मला लागणार आहेत तेवढे। आणि या डब्यामध्ये काल रात्री भाजणीचं पीठ दळून ठेवलेलं आहे। तर आता सुरुवात करूया रेसिपीला। चकली बनवण्याची सुरुवात पीठ मोजून घेण्यापासून करायची आहे। पीठ व्यवस्थित मोजून घेतलं तरच पाण्याचं प्रमाण आपल्याला कळतं, त्याच्यामुळे मी अगोदर पीठ मोजून घेत आहे। तर पीठ मोजून तुम्ही कोणत्याही भांड्याने घेऊ शकता, वाटीने घेऊ शकता, फुलपात्राने घेऊ शकता। तर मी ह्या वाटीनं पीठ मोजून घेते अगोदर। तर मी 8 वाट्या पीठ घेणार आहे, तुमच्यासमोर दाखवते। आणि पीठ हे चांगलं चाळून घ्यायचं आहे मैदा चाळायच्या चाळणीनं। तर मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे अगोदर, ते अगोदर चाळून घेते। आता दुसरी वाटी पीठ घेत आहे। अशा मी 8 वाट्या पीठ चाळून घेणार आहे। आता मी 8 वाट्या पीठ घेतलेलं आहे, तर मी 6 वाट्या पाणी घेणार आहे गरम करण्यासाठी आणि 1 वाटी तेल घेणार आहे। तुम्हाला दाखवते। 1 2 3 झाल्या, 4 5 6ला थोडंसं कमी आहे, चालतं एवढं तेवढं काय, नंतर घालता येतं पाणी, कमी पडलं तरी चालेल पाणी, पण जास्त पाणी होता कामा नये। चला 6 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्याच वाटीने तुमच्यासमोर तेल घालते पाण्यामध्ये। चकलीचं पीठ स्टीम करण्यासाठी मी पाणी घेत आहे। तेलाचं प्रमाण जास्त होता कामा नये। तेल जर जास्त झालं तर चकल्या तेलामध्ये म्हणजे तळते वेळेस गळतात। चला 1 वाटीला थोडंसं कमी तेल झालेलं आहे, ठीक आहे एवढं। चलो भाई, भाजणीची चकली बनवायची असेल तर सगळं साहित्य हे मोजून मापूनच घ्यावं लागतं, जसं पीठ, पाणी, तेल। हे बघा, आता मी ह्याच पाण्यामध्ये तेल घालत आहे, कारण तेल उकळवायचं टेन्शन नाही सेपरेट, म्हणून मी पाण्यातच घालत आहे। पाणी आणि तेल चांगलं एकत्रच उकळेल, आपला वेळ वाचेल। आता तेलामध्येच घालायचं आहे हळद आणि मीठ। हळद, मीठ, मिरची पावडर। मिरची पावडर तुमच्या चवीनुसार घ्या। आम्हाला थोडीशी तिखट चकली खायला आवडते, त्याच्यामुळे मी 4 चमचे स्पून तिखट घेतलेलं आहे। लाल मिरची पावडर ही फक्त मिरची पावडरचं आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये। आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे मी, ती पण ह्या तेलाच्या पाण्यामध्ये टाकत आहे मी। तीळ वरून घालायचं आहे, आता नाही घालायचं पाण्यामध्ये। तीळ मी साईडला ठेवत आहे आणि आता घालायचं आहे चवीनुसार मीठ। आता बघा, मी तर अंदाजेच घालत आहे। तुम्हाला मीठ मला वाटतं एक 10 ग्रॅम लागेल कदाचित, मापाने सांगायचं झालं तर मी तर अंदाजेच घालत आहे। 3 चमचे ठीक आहे एवढ्या चकलीच्या पिठासाठी। चलो भाई, इतना ठीक है। चला आता एवढं साहित्य उकळायला ठेवायचं आहे पाण्याबरोबरचं। हाय फ्लेमवरती मी गॅस ठेवलेला आहे।
या भाजणीच्या पिठामध्ये एक्स्ट्रा वरती काहीही मसाले घालायची आवश्यकता नाही. धने तर आपण भाजणीच्या वेळेसच घातलेले आहेत, जिरं घातलेलं आहे, त्याच्यामुळे आता काहीही घालायची आवश्यकता नाही. फक्त हळद, मीठ, तेल, पाणी एवढ्याचीच गरज आहे. आता तेल आणि पाणी उकळल्यानंतर मी ह्या पिठामध्ये घालणार आहे. तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये चकली बनवत असाल तर डायरेक्ट पीठ तुम्ही पातेल्यामध्येच घालू शकता. पण आता माझी चकल्यांची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामुळे मी पाणी पिठामध्ये घालणार आहे, ना की पीठ पाण्यामध्ये घालणार आहे. पाणी उकळल्यानंतर सांगते तुम्हाला मी. आता तेल, मीठ, पाणी चांगलं उकळलेलं आहे. अगोदर मी ह्या चकलीच्या भाजणीच्या पिठाचा असा गोल खड्डा करते पिठामध्ये. चला आता गॅस बंद करते आणि हे उकळलेलं मसाल्याचं पाणी मी आता पिठामध्ये घालत आहे. हे बघा, चलो, असं वाटतंय एकदम तर्रीदार आमटी तयार झालेली आहे. टेक्स्चर पाहू शकता तुम्ही. पाव आणता का? चला हे बघा, लगेचच थोडासा मोठा खड्डा करते म्हणजे पीठ चांगलं स्टीम होईल. बाप रे बाप, चुकीच्या पद्धतीने धरले तू. हो, थोडंसं उलट्या हाताने, म्हणजे सरळ हात आहे. चलो, पातेल्यातच घालायला पाहिजे ॲक्च्युली, पण आता पातेलं एवढं मोठं नाही आहे, पण मी ठेवलं नाही. चला आता मिक्स करते थोडंसं. तुम्ही जर पातेल्यामध्येच पीठ घालणार असेल तर पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि भाजणीचं पीठ पातेल्यामध्ये घालायचं, थोडंसं मिक्स करायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं थोड्या वेळासाठी, म्हणजे पीठ चांगलं स्टीम होतं. मी ह्या परातीतलं पीठ मिक्स केलेलं आहे थोडंसं. आता याच्यावरती झाकण ठेवते. दुसरी परात. चलो, मोठी परात नाही आहे माझ्याकडे, तर एवढी परात आहे. तर थोड्या वेळ स्टीम होऊ देते पिठाला आणि एक 10 मिनटं स्टीम झाल्यानंतर चांगलं मळून घेते आणि नंतर चकल्या बनवायला सुरुवात करते. सॉरी, राम, मेन इन्ग्रेडियंट विसरले मी घालायचा. हे राम, बरं झालं आत्ताच आठवलं, म्हणजे पीठ मळायच्या आत आठवलं मला. चला, हे तीळ पण घालून ठेवते आत्ताच, नाही तर विसरून जाईल मी. चला, आता 10 मिनिटे पीठ असंच परातीत मी स्टीम होऊ देते आणि 10 मिनिटांनी पीठ मळून घेते चांगलं आणि चकल्या बनवायला सुरुवात करते. चला, पीठ छान मळलेलं आहे मी. पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. पाणी कमी नाही झालं आणि जास्तही नाही झालं, एकदम व्यवस्थित पाणी झालेलं आहे. पण तुम्ही पाणी थोडंसं कमी घ्या. 4 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं असेल तर 2.5 वाट्या पाणी घ्या गरम करण्यासाठी. पाणी कमी पडलं तरी चालेल, पण जास्त होता कामा नये. पण माझं मेजरमेंट हे परफेक्ट झालेलं आहे, म्हणजे मला कसं सवय आहे त्याच्यामुळे मी परफेक्टच सगळं मेजरमेंट घेत असते आणि चकल्या पण परफेक्टच होतात. पीठ तर छान मळलेलं आहे. आता पटकन चकल्या तयार करते. तुमच्या समोर दाखवण्यासाठी मी चकल्या करते आणि बाकी सगळं फुटाजीकडून चकल्या करून घेते. आता मी गॅसवरती कढईमध्ये चकल्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल गरम होत आहे तोपर्यंत मी चकल्या करून घेते. हा माझ्याकडे सोऱ्या आहे. हा खूप जुना आहे आमच्यातला, म्हणजे आमच्या सासूंचा आहे हा. तर मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आणि याच्यामध्ये तर थोडं थोडं पीठ भरते. आमच्या बिल्डिंगचे रखवालदार सारखे भुंकत असतात आणि त्यांचाच आवाज कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये येतो बऱ्याच वेळा. चला, आता लहान लहान आकाराचे काय म्हणतात, चकलीचे काय म्हणतात, बापरे, वेडे, चकलीचे वेडेच करते. पहिलाच वेडा तुटलेला आहे. चल,
दुसरा वेढा तयार झालेला आहे. मध्यभागी वेढे तयार करते. बापरे, सुरण चकली बनवणे खूप अवघड आहे. हात दुखतो माझा, आत्ताच दुखला. म्हणजे 2-3 चकल्या बनवण्यातच हात दुखला माझा. विचार कर मी कसं करत असेल. एवढा गोळा, तुझी ग्रेट हो फोंडेजी. एवढं पीठ हात काढ, दाखव दे. हा दिखावा. एवढा पिठाचा गोळा आहे मला करायचा आता. आपके पास बहुत ताकत है, मेरे पास नहीं. मी आता एवढ्या ताट भरून चकल्या बनवलेल्या आहेत. ह्या इथं ठेवते. कढईतलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. अगोदर छोटी चकली सोडून बघते कडलंय की नाही तेल. ते वा भाई वा, तेल चांगलं कडलेलं आहे, म्हणजे चांगलं गरम झालेलं आहे. आता चकल्या सोडते 4-5. एका साईडने सोडायचे असं, म्हणजे तळण्याचे पदार्थ सगळे एका साईडने सोडायचे कढईच्या, म्हणजे तेल नाही उडत अंगावरती. मी पाहू शकताय चकल्या तेलामध्ये तळल्या जात आहेत. एकही चकली तेलामध्ये वितळली नाही, म्हणजे तुटली नाही. या चकल्या मिडियम फ्लेमवरती तळायच्या आहेत, हाय फ्लेमवरती नाही. हाय फ्लेमवरती चकल्या तळल्या तर चकल्या ह्या तेल पितात जास्त, म्हणजे तेल लागतं जास्त चकल्यांना तळण्यासाठी. चला चकल्याला चांगलं तेलामध्ये तळून घेते. एक चकली तुटलेली आहे बरं का माझ्याकडून, म्हणजे चकली करतानाच तुटलेली ती, त्याच्यामुळे पाण्यात पण तेलात पण वितळलेली आहे ती. गॅस थोडासा मीडियम फ्लेमवर करते. स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे मी गॅस. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण राधे राधे. या चकल्या हलक्या गुलाबी रंगावरती तळायच्या आहेत, जास्त करपवायच्या नाहीत. डार्क चॉकलेटी नाही होऊ द्यायच्या. चकल्याचा पहिला घणा तळून झालेला आहे. आता काढते. तेल चांगलं निथळवायचं आहे चकल्यांचं असं. थोड्या घेते चकल्या, एक जानूची तू. 2-3 चकल्या बसतात झाऱ्यामध्ये ह्या. चला ह्या स्टीलच्या चाळणीमध्ये चकल्या काढते. हे बघा चकल्या किती छान खरपूस हलक्या गुलाबी रंगावर भाजलेल्या आहेत, तळलेल्या आहेत सॉरी. तुमच्या जर चकल्या करताना तुटत असतील ना तर काय करायचं, थोडंसं चकलीचं पीठ घ्यायचं, छान मळायचं असं, थंड पाणी लावून असं मळायचं, म्हणजे चिकट होतं पीठ चांगलं मळल्यानंतर. आणि हे पीठ पुन्हा सोऱ्यामध्ये भरायचं आणि मग चकल्या बनवायच्या. बघा तुटत नाहीत. मैं आपको दिखाई देती हूँ. चला इथे मी चकल्या केलेल्या आहेत आणि इकडे एक चकल्याचा घणा तळा जात आहे. तुम्हाला चकल्या दाखवते. चांगलं पीठ मळायला चकल्या नाही तुटत अजिबात. जय श्री कृष्ण भगवान. हे बघा याला काय होतं, पीठ मळल्यामुळे पीठ चिकट होतं, त्यामुळे चकली तुटत नाही. चला आता अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या करते आणि तळून घेते. आता इथून पुढच्या चकल्या फोंड्याची करून देतील मला आणि मी तळणार आहे. एक 15 ते 20 मिनिटांनंतर माझ्या एवढ्या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि खूप छान कुरकुरीत झालेल्या आहेत. मी तुम्हाला आवाज दाखवते या चकल्यांचा. बघा आला का आवाज? कुरकुरीत, खूप कुरकुरीत झालेल्या आहेत. आणि इथं चकल्याचा एक घणा कढईमध्ये तळला जात आहे. चकल्या तळताना सुद्धा खूप सावधगिरी बाळगावी लागते. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा चकली तळण्यासाठी तेल गरम करतो ना, एकदा तेल गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे, त्याच्यानंतरच चकल्या कढईमध्ये तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि लगेचच गॅस वाढवायचा नाही. थोडा वेळ स्लो फ्लेमवरती चकली तळू द्यायची आणि चकल्या सोडताना खूप साऱ्या सोडायच्या नाहीत, 2-3 सोडायच्या, म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित त्यांना पसरता आलं पाहिजे.
जास्त जर तुम्ही तेलामध्ये चकल्या सोडल्या तर त्या फुटण्याची भीती असते, तुटण्याची भीती असते, म्हणून थोड्या थोड्या चकल्या कढईमध्ये सोडायच्या. जे इथं चकल्या बनवता बनवता रील्स पाहत आहेत, हे रील्स लवर आहेत. रील्स नाही, गाणे ऐकतोय. शॉर्ट मध्ये रील्स मध्ये गाणेच ऐकतोय. आणि माझा मना आलेला आहे चकली टेस्ट करण्यासाठी. आइए इधर आइए, पधारिए और एक ठंडी वाली चकली लीजिए. थोड़ा सा ठंड टुकड़ा दे तुला खाईला. बताओ हमें कैसी बनी है चकली. लाजवाब. जोर से बोलिए, वरून विमान चालले म्हणून म्हणलं. सगळे नको खाओ, अरे सब मत खा, तुझको टेस्ट करने के लिए बुलाए. लाजवाब. लाजवाब. और कुछ नमक मिर्च ठीक है. हे बघा, मनानी चकल्याविषयीचं फीडबॅक दिलेला आहे. आतापर्यंत माझ्या एवढ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. आता सगळ्या चकल्या तळायला आम्हाला 7:30-8 तरी नक्की वाजणार आहेत, कारण आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर चकल्या छान खमंग कुरकुरीत झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा याप्रमाणे बनवा चकल्या घरी. तर भाजणीच्या पिठापासून कशी चकली बनवायचं याचं थोडक्यात मेजरमेंट मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते लास्टला. तर 4 वाट्या भाजणीचं पीठ घेतलं तर 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे उकळण्यासाठी. त्याच्यानंतर अर्धी किंवा त्याच्यापेक्षाही कमी तेल घ्या आणि ते तेल पाण्यामध्ये टाकायचं आहे. मिरची पावडर, हळद, मीठ हे सगळं पाण्यामध्येच टाकायचं आहे. पाणी चांगलं उकळवायचं आहे. त्याच्यानंतर पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 4 वाट्या भाजणीचं पीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. पीठ चांगलं मिक्स करायचं आणि 10 मिनिटे पिठावरती झाकण ठेवायचं, म्हणजे 10 मिनिटं पीठ स्टीम होऊ द्यायचं. गॅस बंद केल्यानंतर गॅस चालू नका ठेवू तसा. तर 10 मिनिटं झाल्यानंतर ताटामध्ये पीठ काढायचं आहे, छान मळायचं आहे, चांगलं मळा. आणि त्याच्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे. आणि पुन्हा गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल एकदा गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅस केल्यानंतर 2-3 चकल्या अगोदर सोडा तेलामध्ये. त्या वितळत आहेत का बघा, त्या नाही वितळल्या तर अजून 2 सोडा चकल्या. आणि जास्त चकल्या नका सोडू, एकदम जर चकल्या सोडल्या तेलामध्ये तर त्या वितळण्याची भीती असते. त्याच्यामुळे 2-4 चकल्या सोडा सुरुवातीला काय, नंतर पण तेवढाच सोडा. तर ह्या पद्धतीने तुम्ही चकल्या बनवा आणि चकल्या हलक्या गुलाबी रंगावरती तळा. बस एवढंच करायचं आहे. छान कुरकुरीत खुसखुशीत खमंग अशा चकल्या तयार होतात भाजणीच्या पिठाच्या. तर व्हिडिओमध्ये आता इथंच थांबते मी आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.